मी पाहते सगळ्यांना तुमची काळजी आहे. तुम्ही नशीबवान आहात. नातेही सोन्यासारखे असतात संकेत. किमान त्यांच्यासाठी स्वतःला बदला. ते तुम्हाला खूप प्रेम करतात. आणि मला नाही पाहायचं की तुमच्या आईसोबत जे झालं ते इतर कुणासोबत होऊ देऊ नका. तिच्या शब्दांनी संकेतच्या मनात पुन्हा अपराधीपणाचं धग दाटलं. ती अगदी बरोबर होती आणि त्याने स्वतः मनात जे ठरवलं होतं त्याच गोष्टी ती सांगत होती. त्याच्या डोळ्यात पाणी तरळायला लागलं. स्वतःलाही न कळता त्याच्या ओठांतून शब्द निघाले. तू तू मला मदत करशील? आराध्याने तात्काळ त्याचा हात आपल्या हातात घेतला. मी आहे. तिच्या हातांचा स्पर्श होताच त्याच्या शरीरातून विजेचा झटका गेल्यासारखं वाटलं. पण विचित्रपणे त्याला कुठलाही ताण, अडचण किंवा अस्वस्थता वाटली नाही. उलट तो सुरक्षित वाटला आणि मनात एक हळवी इच्छा निर्माण झाली. हा स्पर्श थांबू नये. नको. पुन्हा नाही, तो मनात म्हणाला. त्याने झटकन आपला हात सोडवला आणि शब्द उच्चारले. थँक्स. तो उठून आपल्या खोलीकडे चालू लागला. त्या रात्री तिने सुनीता आणि अंजूला कॉन्फरन्स कॉल लावला. झालं. प्लॅन कामाला आला. तिघी आनंदाने किंचाळल्या. हो. आयडिया तुला आलीच कशी? सुनीताने विचारलं. आराध्या हसली. सोपी गोष्ट. त्याच्या तुझ्यावरच्या प्रेमामुळे. दुसऱ्या दिवशी सकाळी संकेत चोप्रा दार उघडा. खूपच अर्जंट आहे. आराध्याचा आवाज बाहेरून आला. काय झालं? तो घाईघाईने दार उघडत म्हणाला. दारासमोर आराध्या उभी होती. कॅल्विन क्लेचा टॉप, गुडघ्यापर्यंत डेनिम जीन्स, वरून एक क्लिनिंग ॲप्रॉन, चेहऱ्यावर मास्क, एका हातात झाडू आणि जमिनीवर इतर साफसफाईची साधनं. हे काय चाललंय? तुम्ही माझी मदत मागितली होती म्हणून सुरुवात तुमच्या खोलीची साफसफाई करून करायचं ठरवलं आहे का? माझी रूम आधीच परफेक्ट आहे. परफेक्ट? ती हात छातीवर घालून भुवया उंचावत म्हणाली. हो, परफेक्टच आहे. फक्त अर्धवट खाल्लेल्या पिझ्झाच्या कुचक्या वासाचा अपवाद, जमिनीवर पडलेल्या बाटल्या आणि बेडवरच्या धुतले न गेलेल्या कपड्यांचा ढिगारा सोडला तर. संकेतने नाराज चेहऱ्याने म्हटलं. माझ्या खोलीबद्दल वाईट बोलू नकोस. मी वाईट बोलत नाहीये, फक्त वास्तव सांगते. कुठलं वास्तव? की तुम्ही एका शीट होलमध्ये राहता. शीट होल? ते शब्द ऐकताच संकेत हसू लागला. हो, अगदी तसंच. आता प्लीज रूमच्या बाहेर पडा. सगळं साफ होत नाही तोवर तुम्ही स्पेअर बेडरूममध्ये थांबा. मी बदलायला काही कपडे तरी घेऊन जातो. कुठल्याही कपड्याला हात लावायचा विचारही करू नका. ते तुम्ही पुन्हा घालणार नाही. मी अंजूला नवीन कपडे आणायला सांगितले आहेत. तेच घालणार. माझ्याच घरात मला हुकूम करतेस? माझी मदत मागण्यापूर्वी विचार करायला हवं होतं. संकेत चोप्रा, आता पश्चाताप होतोय. तो खोलीतून बाहेर पडत म्हणाला. आराध्या आत जात असताना संकेतने हाक मारली. थांब. ए, तुझं नाव तरी काय? अरे, शेवटी वेळ काढलात विचारायला. आता तरी विचारलं बरं झालं. ती नाटकी अंदाजात म्हणाली. आता तर माझ्याकडे वेळच वेळ आहे. सांग ना. तो डोळा मारत म्हणाला. आराध्या. हां, तसं जमत नाही. मी तुला क्वीन बी म्हणेन. हा हा, फारच विनोदी आहे संकेत चोप्रा. तिच्या चेहऱ्यावर त्याच्या नावाबद्दलची नावड स्पष्ट दिसत होती. मला सनी म्हण. नाही, मला तरी मिस्टर फायर क्रॅकरच जास्त शोभेल असं वाटतं. फायर क्रॅकर? तो चकित झाला. हो, खडूस, कायम रागात. अगदी तसाच आहेस ना? संकेतने चेहऱ्यावर खोटा राग आणला आणि तिथून निघून गेला. मागून आराध्याच्या खिलखिलण्याचा आवाज ऐकू आला. तो वळून पाहू लागला. तिचं ते हसणं पाहताच त्याचे पायच सुन्न झाले. त्या हास्यासाठी तो काहीच करू शकला असता. स्पेअर बेडरूममध्ये शिरला तर अंजू आधीच त्याची वाट पाहत होती. संकेत चोप्रा, तुमचे कपडे, ती म्हणाली. तू पण तिच्याच गटात सामील झाली आहेस दिसतंय. अंजू हसली. बहुतेक. क्षणभर शांतता पसरले. मग अंजूने गंभीर होत म्हणाली. संकेत, मला तुमची माफी मागायची आहे. कशासाठी? संकेत चोप्रा शांत स्वरात म्हणाला. तुझ्यावर दोष टाकणं आणि ज्या पद्धतीने मी तुला बोललो. अंजूने त्याचा हात आपुलकीने धरला. संकेत साहेब, मला माफ करा. अचानक काहीतरी माझ्यावर हावी झालं. त्याने हलका हसत तिचा हात चावडला. अरे अंजू, मला तुला माफी मागायची आहे. मी तुला कित्येक वेळा वाईट वागवलं. तू रडलीस तेव्हा देखील मला काहीच फरक पडला नाही. मला ठाऊक आहे मी माफी मागायला देखील लायक नाही. पण एकदा विचार तरी करशील का? अंजूने प्रेमाने त्याचे गाल दोन्ही हातांनी धरले. अगं बाळा, तू माझ्या लेकरासारखाच आहेस. तू काहीही केलंस तरी मला कधी वाईट वाटलं नाही. म्हणून माफीची काही गरजच नाही. संकेत मनात म्हणाला. क्वीन बी बरोबरच म्हणाली होती. माझ्या भोवतीचे सगळे मला काळजीपूर्वक सांभाळतात. धन्यवाद अंजूताई. तो हलक्या हाताने तिचे हात बाजूला करत म्हणाला. कारण तो स्पर्श त्याला थोडा अस्वस्थ करत होता. अरे सॉरी संकेत साहेब. क्षणभर भानच राहिले नाही मला. ती थोडी गोंधळली.
ठीक आहे अंजू, तो हसत म्हणाला. बाकी सगळ्यांशी बोललात का? अंजूने विचारलं. नाही, मी बोलेन. खरं तर मी त्यांच्यासमोर माफी मागेन, पण जेव्हा मी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे बदलेन तेव्हा. ठीक आहे, तुझी इच्छा, असं म्हणून ती बाहेर निघाली. चला, मी नाश्ता करून आणते. संकेतने असंच सांगितलं. छान. आणि आईचा फोन आला तर सांग. तिच्या त्या व्हिडिओच्या आयडियाबद्दल मी तिला धन्यवाद म्हटलंय. ती आयडिया तुझ्या आईची नव्हती. मग कोणाची? आराध्याची. असं म्हणून अंजू खोलीतून निघून गेली. संकेत हलक्या आवाजात स्वतःशीच म्हटला. मिस क्वीन बी. दुसऱ्या दिवशी संपूर्ण खोली बदललेली होती. खिडक्या उघड्या होत्या. ताजी हवा आणि सूर्यप्रकाश खोलीत भरून आला होता. टेबलावर पडलेल्या दारूच्या बाटल्या, पिझ्झाच्या डब्या, अस्ताव्यस्त कपडे, सगळं गायब. जुने गादी पांघरून काढून त्यांच्या जागी फटाक्यांच्या प्रिंटचे नवीन शीट्स झाकलेले. त्याच्या पलंगाच्या मागच्या भिंतीवर एखाद्या कलाकाराने सुंदर झाड काढलं होतं, जणू त्यावर त्याचे फोटो लावावे म्हणून. झाडाच्या टोकाशी एक छोटंसं भन्नाट मधमाशीचं चित्र स्वाक्षरीसारखं दिसत होतं. बुकशेल्फ नीट लावलेलं, कपाट बाजूला करून कपडे घडी घालून ठेवलेले, जुने खुर्च्या सोफे काढून नवीन आलेले. तो बसला तेव्हा पलंगही खूपच आरामदायक जाणवला. अरे, म्हणजे बेडसुद्धा बदलला? तो स्वतःशीच म्हणाला. तेवढ्यात आराध्या आत आली आणि हसत विचारलं. कसं वाटतंय तुझी रूम? संकेतने शीट्सकडे पाहत हसत विचारलं. खरंच? फटाक्यांचे शीट्स? आराध्या खोडकरपणे म्हणाली. हां, कारण मला क्वीन बी म्हणालास ना? संकेतने हसत उत्तर दिलं. त्याबद्दल मला काहीच खंत नाही. संकेत हसत म्हणाला. मी पुढच्या काही दिवसात नक्की करीन. आराध्या खोडकरपणे म्हणाली. मग त्यासाठी शुभेच्छा. दोघे हसले. संकेतने मनापासून म्हणाला. धन्यवाद. मला ही रूम खूप आवडली. ती लगेच म्हणाली. थांब, ही फक्त सुरुवात आहे. आत्ता आत्ता धन्यवाद वाया घालवू नकोस. पुढच्यासाठी साठवून ठेव. नोंद घेतली. संकेतने हसत उत्तर दिलं. पुढच्या दिवसापासून आराध्याने आपली खोली संकेतच्या शेजारी हलवली. दररोज सकाळी बरोबर 7 वाजता ती त्याच्या दारावर टकटक करायची. दोघं मिळून मुंबईच्या रस्त्यांवर 1 तास सकाळची चाल करायचे. ताजी हवा फुफ्फुसात शिरू लागली आणि संकेतला आपल्यात काहीतरी बदल जाणवू लागला. चालून आल्यावर तो ग्राउंड फ्लोअरवरील जिममध्ये जायचा. तिथे आराध्या त्याला दारूची सवय कमी करण्यासाठी योग्य वर्कआउट टिप्स द्यायची. थंड पाण्याच्या शावरनंतर दोघं एकत्र नाश्ता करायचे. एकमेकांवर थोडंफार चिडवाचिडवी, हसे. त्यानंतर कधी त्यांनी एकत्र चित्रपट पाहिले तर कधी आराध्याने त्याच्यासाठी दारू कमी करण्याचा चार्ट तयार करून दिला. पहिला आठवडा त्याच्यासाठी कठीण संघर्षाने भरलेला होता. चार्ट पाळताना त्याला विड्रॉल सिंड्रोम भोगावा लागला. हात थरथरणे, उलट्या होणे, डोकेदुखी. पण आराध्या प्रत्येक वेळी त्याच्यासोबत होती, दिवस असो किंवा रात्र. तो उलटी करत असताना ती त्याच्या कपाळावर हात ठेवून उभी राहायची आणि हलक्या आवाजात फुसफुसायची. सगळं ठीक होईल. संकेतला पहिल्यांदाच वाटलं, हे ठिकाण म्हणजे माझ्या आत्म्याला मिळालेलं आश्रयस्थान आहे. इथे ना भीती आहे ना पश्चाताप. आणि मला हे कधीच संपवायचं नाही. आराध्याने त्याचं लक्ष विचलित करण्यासाठी खूप काही केलं. कधी त्यांनी एकत्र स्वयंपाक केला, कधी बुद्धीचे खेळ, कधी पुस्तकं वाचणं. एकदा तिने त्याच्या वडिलांचीही ओळख करून दिली. तेही तितकेच साधे, शांत आणि नम्र. रात्रीच्या वेळी दोघं लॉनमध्ये फेरफटका मारत जागतिक घडामोडींवर चर्चा करायचे, ज्या संकेतने या वर्षात गमावल्या होत्या. हळूहळू संकेत स्वतःला सावरण्यात शिकला. चार्टशी जुळवण्यात आणि नव्या दिनचर्येशी जुळवण्यात तो पारंगत होत गेला. दिवसादिवसांनी ते एकमेकांच्या आणखीन जवळ आले. संकेतला आता रोज आराध्याला पाहणं आवडू लागलं होतं. तो हसरा चेहरा, ती काळजी, त्या डोळ्यांतलं सौम्य प्रेम. त्याचं बंद झालेलं मन पुन्हा उघडू लागलं. पण तो स्वतःला सावर घालत होता. नको संकेत, परत तुझं मन गुंतवू नकोस. मर्यादेत राहा. हा तू नाहीस. जसं लोक म्हणतात, आनंद आणि दुःख कायमस्वरूपी नसतात. आणि हेच झालं. एका संध्याकाळी दोघं नेहमीप्रमाणे जेवणानंतर लॉनमधल्या बाकावर बसले होते. संकेत, आराध्याने हळू आवाजात सुरुवात केली. बोल क्वीन बी. तो हसत म्हणाला. ती गंभीर चेहऱ्याने म्हणाली. मला वाटतं आता मी दिवसभर तुझ्यासोबत राहू शकणार नाही. संकेतने चिडवत विचारलं. का? माझा अहंकार पचत नाहीये का? ती हात छातीसमोर घालून म्हणाली. असं काही नाही. तुला वाटतं मी इतक्यावर पळ काढेन? ठीक आहे. संकेतने तिच्या आवाजातील गांभीर्य ओळखून विचारलं. काय झालं? माझी सुट्टी संपली आहे. परवा मला जॉईन व्हायचं आहे. संकेत एकदम थबकला. थांब, जॉब? म्हणजे तू इथे फक्त माझी मैत्रीण म्हणून आली नाहीस? आराध्या हसत म्हणाली. तू अगदीच गाढव आहेस ना? संकेतने मान पाडली. हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. ती खोळकरपणे म्हणाली. हो डमहेड. हे ऐकताच संकेतच्या मनात अचानक रिकामेपणा भरून आला. मूर्ख, तिला तुझा श्वास बनवू नकोस. ती फक्त मदत करायला आली होती. एके दिवशी ती जाणारच होती.
आता वास्तव स्वीकार. तू एकटा राहू शकतोस. तो मनात स्वतःलाच समजावत राहिला. नंतर तो हलकेच विचारतो, मग तुझं प्रोफेशन काय आहे? मी कपडे डिझायनिंगमध्ये आहे. 2 वर्ष ट्रेनिंग घेतल्यानंतर मला आता एका फर्ममध्ये डिझायनर पोस्ट मिळाली आहे. कुठली फर्म? प्रीती अँड पारकर. संकेत आश्चर्यचकित झाला. काय? म्हणजे तू त्या प्रसिद्ध प्रीती अँड पारकरमध्ये काम करणार आहेस, जे सेलिब्रिटींसाठी डिझाईन करतात? ती लाजत म्हणाली, हो, पण मी सेलिब्रिटींसाठी डिझाईन करणार नाही. मग कोणासाठी? आराध्या शांतपणे म्हणाली, मी त्यांच्या एक्सपोर्ट सेक्शनसाठी डिझाईन करते. शॉप्स, टेक्स्टाईल्स वगैरे. माझं खरं स्वप्न आहे एका नामांकित सेलिब्रिटीची स्टायलिस्ट होण्याचं, पण त्यांना माझ्यावर अजून विश्वास नाही. त्यामुळे मला आधी त्यांचा ट्रस्ट जिंकायचा आहे, मग मी पुढे पाऊल टाकू शकेन. संकेत आत्मविश्वासाने म्हणाला, तू नक्की करशील, मला ठाऊक आहे. ती मान डोलावून म्हणाली, मलाही माहीत आहे. संकेतने थोड्या खोडकर आवाजात विचारलं, म्हणजे आता माझ्यावर हुकुमशाही करायला तुला वेळ नाही मिळणार? ती थोडी खिन्न होऊन म्हणाली, बहुतेक नाही. संकेत अभिनय करत म्हणाला, शेवटी मी फ्री झालो. आराध्याने भुवया उंचावत विचारलं, थांब, म्हणजे तुला आनंद झालाय? नक्कीच, संकेतने उत्तर दिलं. ती हळू आवाजात विचारते, म्हणजे तू माझी आठवण काढणार नाहीस? नाही, संकेत थोड्या थंड आवाजात म्हणाला, पण मी तुझी आठवण काढेन. तिचे डोळे बोलत होते खूप काही. संकेतलाही तो भाव जाणवला. त्याने विषय बदलत विचारलं, मग तू इथे महिनाभर आधीच का आली होतीस? व्हॅकेशनसाठी. खूप काळ झाला होता. जवळजवळ वर्षभर कुठे फिरायलाच गेली नव्हते. संकेतने तिच्या आवाजातली थकवा हलक्या चिडीची नोंद घेतली. तो खोडकरपणे म्हणाला, हं, म्हणजे तुझी सुट्टी फार एन्जॉय केलीस ना? ती डोळे फिरवत म्हणाली, एन्जॉय? मला तर वाटलं मी दुराक्षी उपचार केंद्रात काम करते. संकेतने छातीवर हात ठेवून नाटक केलं. ओह, हे शब्द माझं हृदय भेदून गेले. ती हसत म्हणाली, आय हॅड लव्ह टू. मी असंच बोलणार. संकेत लगेच म्हणाला, ठीक आहे, ठीक. मग असं करूया, या रिहॅबिलिटेशन जॉबला 1 दिवसाची सुट्टी देऊया. ती कपाळावर आठ्या घेऊन म्हणाली, म्हणजे काय? म्हणजे आपण उद्या बाहेर फिरायला जाऊया, साईट सीइंग. मी तुझा गाईड बनेन. आराध्या आश्चर्याने विचारते, खरंच? हो, नक्की. सुपर, फंटॅस्टिक. ती लहान मुलीसारखी उड्या मारत आनंदाने नाचली. संकेत हसत म्हणाला, चालेल, आता चल झोप. उद्या सकाळी 7 वाजता तयार राहा. ती सलाम करत म्हणाली, येस मिस्टर गाईड. दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर 7ला दोघांचा साईट सीइंगचा प्रवास सुरू झाला. सर्वप्रथम ते दोघं मुंबई पाहायला पोहोचले. एका तलावा ठिकाणी सकाळ असल्याने तिथे गर्दी कमी होती. तलावाच्या काठावरून खात बसलेले बेडवे आणि सरडे ते पाहत होते. दोघांनी तलावाच्या काठाने शांतपणे फेरफटका मारला. पहाटेचं सोनेरी ऊन आकाशात पसरत होतं आणि ती दृश्य एखाद्या चित्रासारखी भासत होती. थोड्याच वेळात ते एका हाईडमध्ये लपून स्ट्री स्पॅरो, बर्न आउल्स, पिंक फुटेड गीज अशा अनेक पक्ष्यांचं निरीक्षण करू लागले. प्रत्येक पक्षी पाहताना आराध्याच्या डोळ्यात चमक यायची. जणू तिच्या मनातली एखादी सुप्त उर्मी जागे होत होती. 2 तास तिथे घालवल्यानंतर ते फिल्म स्टुडिओ टूर म्हणजेच कुछ कुछ होता ह्याच्या सीटवर पोहोचले. तिथले प्रॉप्स, कॉस्ट्युम्स आणि सेट्स पाहून आराध्या थक्क झाली. ती आश्चर्य आणि निराशेच्या मिश्र भावनेत म्हणाली, हा असा बनवतात चित्रपट? संकेत हसत म्हणाला, मग तुला काय वाटायचं? ती कपाळावर आठ्या घालत म्हणाली, मला वाटायचं सगळे ठिकाणं खरंच असतात. संकेत कोट्याने म्हणाला, हेच तर चित्रपटांचा जादू असतो, जे नसतं तेच खरं वाटायला लावणं. ती खंतपूर्वक मान डोलावून म्हणाली, मान्य करावंच लागेल. बरोबर आहेस. तिथून ते ब्रिटिश म्युझियममध्ये गेले. आराध्या तिथे अगदी लहान मुलीसारखी प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारत होती आणि संकेत तिला संयमाने उत्तरं देत होता. पुढचं ठिकाण होतं हाईट थीम पार्क. संकेतने तिला रोलर कोस्टर राईडला ओढलं. हे फायनल डेस्टिनेशन 3 सारखं होणार नाही ना? ती घाबरलेल्या आवाजात म्हणाली. संकेत हसत म्हणाला, मग का घाबरलीस? नाही नाही, मी का घाबरू? ती खोटं धैर्य दाखवत म्हणाली. राईडने उंचावर झेप घेतली आणि अचानक वेगाने खाली कोसळली. आराध्याचा किंचाळण्याचा आवाज संपूर्ण पार्कभर घुमला. उतरताच संकेतने चिडवत विचारलं, कोणीतरी म्हणालं होतं की ते फार धाडसी आहेत. ती चिडून म्हणाली, चुप बस आणि माझ्या पुढे येऊ नकोस, आणि रागाने चालू लागली. संकेत हसत तिच्या मागे पडू लागला. खरंच माझा जीव काढलास रे. ती अजूनही घाबरलेली म्हणाली, मला तुझं किंचाळणं जास्त आवडलं. परत एकदा जाऊया का? तू जा, मी घरी जाते. ठीक आहे अँग्री हेड, आता तुझी भीती समजली. जा रे नरकात. आता कुठलीच फास्ट राईड नाही मिस्टर गाईड. ओके मॅडम. काही स्लो राईड्स घेतल्यानंतर संध्याकाळ झाली. ते नॅशनल गॅलरी म्युझियम पाहून बाहेर आले तेव्हा अंधार पडला होता. आता पुढचं ठिकाण?
आराध्या विचारते. संकेत रहस्यमय आवाजात म्हणाला. मी दाखवतो. गाडी मीरा रोडवरील संकेतच्या ऑफिस बिल्डिंगपाशी थांबली. ती चकित होऊन विचारते. इथे का? ऑफिसला का आलो आपण? ट्रस्ट मी, तुला आवडेल. दोघं लिफ्टमधून थेट टेरेसवर गेले. संकेतने तिच्या डोळ्यावर हात ठेवले. सरप्राईज, ती हसत म्हणाली. तुला आवडलं की सांग. लिफ्ट थांबली. ते दोघं हवेत विरघळत बाहेर पडले. संकेतने हळूच तिचे डोळे उघडले. वाव संकेत, हे तर, ह्याचं वर्णन करायला शब्दच नाहीत. ती किंचाळली. संपूर्ण शहर दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं होतं. त्या उंचावरून पाहताना जणू मेघांवर उभं राहून जगाकडे बघत असल्यासारखं वाटत होतं. शांत, प्रसन्न, थंडावा देणारा वारा. जेव्हा मला मन शांत करायचं असेल तेव्हा मी इथे येईन. खूप सुंदर आहे, आराध्याने हलक्या आवाजात म्हटलं. ती दृश्य पाहत होती आणि संकेत चोप्रा मात्र तिला पाहत होता. तिचा निळसर जीन्स टॉप आणि काळी डेनिम तिच्यावर अगदी फिट बसली होती. मोकळे केस वाराच्या झुडकीसोबत नाचत होते आणि ती ते कानामागे सारत होती. तिचा रंग, तिचं साधं रूप, सगळंच इतकं परफेक्ट होतं की संकेतच्या मनात विचार आला, हे सगळं एवढं परफेक्ट कसं असू शकतं? तर मग आवडलं का? त्याने स्वतःचे विचार बाजूला सारून तिला विचारलं. आवडलं नाही, खूप आवडलं. आणि खरं सांगायचं तर हा एक सरप्राईजच आहे. या सुंदर दृश्यासाठी धन्यवाद मिस्टर गाईड, ती हसत म्हणाली. यू आर वेलकम मॅडम, तोही हसत म्हणाला. दोघे बराच वेळ तिथे शांत उभे राहिले. ती निसर्ग पाहत होती आणि तो तिला. अचानक ती जवळ येत त्याचा हात धरून म्हणाली. आजच्या दिवसासाठी धन्यवाद संकेत. बाबांनंतर कुणीतरी मला इतकं आनंदी केलं असेल तर तो तू आहेस. म्हणजे आता तू खुश आहेस? खूप. दोघं जवळच्या दगडावर बसले आणि बराच वेळ बोलत राहिले. बोलता बोलता कधी आराध्या त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपली ते त्यांनाही कळालं नाही. तिचा गरम श्वास त्याच्या कानाला स्पर्श करत होता आणि तिचा चेहरा चंद्रासारखा शांत दिसत होता. संकेतच्या चेहऱ्यावर आपोआप हसू आलं. मिस बी, उठ, उद्या तुला कामाला जायचंय, त्याने हलक्या आवाजात तिला उठवत म्हटलं. हो चला, तिने डोळे चोळत उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी संकेत खाली आला तेव्हा आराध्या आधीच तयार होऊन उभी होती. फॉर्मल कपड्यात खूपच वेगळी दिसत होती. तयार तर आहेस ना? संकेतने विचारलं. सगळं ठीक दिसतंय ना? मी प्रोफेशनल दिसते का? केस ठीक आहेत? मेकअप ठीक आहे? ती थोडी घाबरलेली म्हणाली. अरे शांत, एक खोल श्वास घे, तो हसत म्हणाला. ओके, ती थोडी रिलॅक्स झाली. चल मी सोडतो. थँक्स. दोघे मुंबईतील वॉशिंग्टन रोडवरील प्रीती अँड पार्कर एक्सपोर्ट या 4 मजली ऑफिससमोर पोहोचले. ऑल द बेस्ट, संध्याकाळी 5ला घेऊन जातो, संकेतने सांगितलं. आराध्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि हसत आत निघून गेली. संकेत परत घरी आला, पण घरात प्रवेश करताच त्याला एक विचित्र रिक्तता जाणवली. काहीतरी कमी आहे असं वाटलं. मन वळवण्यासाठी त्याने अंजूशी बोलायचा प्रयत्न केला. अक्षयसोबत जून महिन्याबद्दल चर्चा केली. चित्रपट पाहिला, वर्कआउट केलं, पुस्तक वाचलं, पण काहीच काम केलं नाही. शेट, मला तिची जबरदस्त आठवण येते. नको संकेत, पुन्हा भावना निर्माण करू नकोस. मागच्या वेळी काय झालं होतं आठव. आणि मग त्याने मनातून आराध्याला काढून टाकण्यासाठी एक ठोस निर्णय घेतला. आराध्याने एकीकडे एक खोल श्वास घेतला आणि कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे दार उघडले. आज शिरताच तिची नजर थेट रिसेप्शनकडे गेली. तिथे एक गोऱ्या वर्णाची तरुण स्त्री कम्प्युटरवर काहीतरी शोधत बसली होती. आराध्या तिच्याकडे गेली. गुड मॉर्निंग, आराध्याने नम्रपणे म्हटलं. रिसेप्शनिस्टने वर पाहताच हसून उत्तर दिलं. गुड मॉर्निंग मॅम, हाऊ कॅन आय हेल्प यू? मी या फर्ममध्ये नुकतीच नियुक्त झालेली रिक्रूट आहे, आराध्याने सांगितलं. मे आय नो युअर गुड नेम? रिसेप्शनिस्टने विचारलं. आराध्या विक्रांत कुमार. जस्ट अ मिनिट, म्हणत तिने फोनवर कोणाशी तरी संवाद साधला. दरम्यान आराध्या आजूबाजूचा परिसर निरखत होती. इमारतीचं इंटेरियर आलिशान होतं. वाईट नाही रे आराध्या, चांगल्या जागी काम करणार आहेस, तिने स्वतःलाच म्हटलं. वेलकम टू अवर फर्म मॅम, माय नेम इज जेमी. रिसेप्शनिस्टने हात पुढे करत ओळख करून दिली. थँक्यू, आराध्याने तिचा हात हातात घेत उत्तर दिलं. मनीष, आमचे एक्झिक्युटिव्ह 3ऱ्या मजल्यावर तुमची वाट पाहत आहेत. तिकडे लिफ्ट आहे. जेमीने तिच्या चमकदार नेल पॉलिश लावलेल्या बोटाने दिशादर्शन केलं. थँक्यू. आराध्या लिफ्टमध्ये गेली आणि 3ऱ्या मजल्याचा बटन दाबला. तिच्या मनात कालचा दिवस फिरू लागला. कालचा दिवस, माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस. तो किती देखणा दिसत होता. त्याच्या चार्मला रोखून धरणं म्हणजे डोंगर उचलणं. शी, मी हे काय बोलले? की मी तुला मिस करेन? तो काय विचार करत असेल आता? पण खरंच तर आहे. ओ माय गॉड, मला त्याच्यावर क्रश तर नाही ना? नाही, पण त्यात वाईट काय आहे? कम ऑन आराध्या, तू इथे जॉबसाठी आली आहेस. लिफ्ट थांबली आणि ती थेट मजल्यावर उतरली. संपूर्ण मजला काचेच्या कॅबिन्सने सजलेला होता. एकूण 10 कॅबिन्स. मनीष,
जेमीने तेच नाव सांगितलं होतं. ती नाव शोधत चालू लागली. पहिल्याच कॅबिनवर तिला बोर्ड दिसला, एक्झिक्युटिव्ह मनीष सिंघानिया. तिने हलकेच दरवाजा ठोठावला. एक्सक्यूज मी सर, कम इन. एक मैत्रीपूर्ण आवाज आला. आत एक गोऱ्या वर्णाचा थोडासा जाडसर माणूस फिरत्या खुर्चीत बसून लॅपटॉपवर काहीतरी पाहत होता. चष्मा घातलेला. त्याने हसून स्वागत केलं. माय नेम इज आराध्या सर. तिने हात पुढे केला. ओह, कॉल मी मनीष म्हणत त्याने तिचा हात हातात घेतला. ओके, वेलकम टू द जॉब. थँक्यू. घाबरू नकोस, मला मित्रासारखंच समज. एरर. ओके, आता तुझ्या टीमला बोलवतो, तू त्यांच्यासोबत काम करणार आहेस. असं म्हणत त्याने इंटरकॉमवरून कोणाला तरी बोलावलं. रायन, माझ्या कॅबिनमध्ये ये. लक्षातच दरवाजा न ठोठावता एक उंच सडपातळ तरुण आत आला. दिसायला देखणा होता. रायन, ही तुझ्या टीमची नवी मेंबर. हे चॅम्प, वेलकम म्हणत त्याने आराध्याला हायफाय दिला. चल, तुझी कॅबिन दाखवतो आणि टीमची ओळख करून देतो. कम ऑन चॅम्प. तर आराध्या, ऑल द बेस्ट. तो तुला ऑफिस दाखवेल आणि पुढच्या वेळी दरवाजा ठोठावण्याची गरज नाही, थेट येऊ शकतेस, मनीष म्हणाला. ओके मनीष. आराध्याला त्याच्या मैत्रीपूर्ण आवाजाने आत्मविश्वास दिला की ती इथे नक्की टिकू शकते. ती विचार करत होती. रायनने तिला ऑफिस दाखवलं. तर आराध्या, ही तुझी कॅबिन आहे. इथे तू डिझाईन करशील. खाली 2 मजले प्रोडक्शन टीमसाठी आहेत, जिथे आमचे डिझाईन प्रिंट केले जातील. तू 5 लोकांसोबत काम करणार आहेस. मी, जतीन, टिनेश, हरेश आणि रोसाली. ओके, ती उत्तर देते. जितके शक्य असेल तितके डिझाईन कर आणि प्रोडक्शनसाठी ते कॉन्फरन्स रूममध्ये फायनल करू, रायनने सांगितलं. सुरू, ती म्हणाली. लंचला मी तुझी टीमशी ओळख करून देईल. त्या सध्या काही कामात व्यस्त आहेत, तो म्हणाला. फाईन, ती म्हणाली. गुड लक, तो म्हणत निघून गेला. आराध्या पूर्ण लक्ष देत कामात लागली. लवकरच लंचची वेळ आली. रायनने जसं सांगितलं होतं तसं त्याने तिला टीमशी ओळख करून दिली. सर्व मैत्रीपूर्ण होते आणि काही मिनिटातच ती त्यांच्यात आरामदायी वाटू लागली. त्याने तिला विचारलं की ती कुठून आली आहे. लंचनंतर त्याने तिला सूचनांची माहिती दिली की कोणत्या टेक्स्टाईलसाठी कोणता डिझाईन फॉलो करायचा. ती आपल्या कॅबिनमध्ये गेली आणि डिझाईन सुरू केली. कामात लक्ष केंद्रित केले तरी मनाच्या काही भागाने तिला तो आठवण येत राहिली. वेळ भरभरून जाऊ लागला आणि संध्याकाळचे 5 वाजले. आराध्या ऑफिस सोडून बाहेर आली आणि सर्वांना निरोप दिला. बाहेर पडताच तिने पाहिलं, तो तिथे उभा होता, तिच्या ऑफिसच्या समोर, निळ्या टी-शर्टमध्ये कारच्या मागे टेकलेला, हात गुंडाळलेले. त्याला पाहताच तिचं हृदय आनंदाने उडालं आणि डोळे आनंदाने चमकले. थांब आराध्या. ती रस्त्यातून ओलांडून त्याच्याकडे गेली. तर दिवस कसा गेला, तो कारमध्ये परत जाताना विचारतो. छान, सगळे मैत्रीपूर्ण आहेत, ती कारमध्ये सामील होत म्हणाली. साऊंड्स गुड. तर ट्रीट कुठे? ट्रीट, तिने विचारलं. नवीन जॉबसाठी. तुला माहीत आहे ना मी पैशांशिवाय गरीब आहे. माझा पगार मिळाल्यावर देईन, त्यामुळे आतासाठी मी घरच्या घरी डिनर करणार. ती ऐकून तो हसला आणि थोडं खोडसारपणे कपाळावर हात ठेवला. तू, ती त्याचे कान वाकवत म्हणाली. दुखत आहे, तो रडत सांगत होता. सॉरी म्हण, ती हसून म्हणाली. ठीक आहे ठीक आहे, सॉरी सॉरी, डिनर तू करशील, तो म्हणाला. परफेक्ट, ती हसली. दोघं घरी पोहोचले आणि आराध्याने अंजू आणि त्याच्यासाठी डिनर तयार केला. यानंतर पुढे काय होईल ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागांमध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की कळवा.